नमस्कार मित्रांनो. सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की सकू तिच्या नवऱ्याला म्हणजे मालकांना हसत प्रेमाने हाक मारत असते. पण तिचं हे असं हसून हाक मारणं घरातील कोणालाही अजिबात आवडत नाही. घरातील सगळेच लोक तिच्याकडे खूप रागाने आणि आश्चर्याने बघत उभे राहतात. बिचारी सकू फक्त शांतपणे तिथं उभी राहते आणि सगळे तिच्याकडे कसे विचित्र नजरेने बघत आहेत हे पाहत राहते. तिला समजत नाही की तिने नक्की काय मोठी चूक केली आहे. सकूची ही अवस्था पाहून विनू भाऊजींना अजिबात सहन होत नाही. ते मध्ये येतात आणि सकूला थांबवून घरातील सगळ्यांवर खूप चिडायला लागतात. ते म्हणतात की सकूने तिच्या नवऱ्याला हाक मारली आहे, यात तिची काय चूक आहे? तुम्ही सगळे मिळून तिच्यावर हा खूप मोठा अन्याय करत आहात. माणिक तिच्यासोबत जे काही करतोय ती खूप क्रूर गोष्ट आहे आणि तुम्ही सगळे गप्प बसून हे सगळं बघत आहात. घरातील मोठी माणसं विनू भाऊजींना लगेच गप्प करायचा प्रयत्न करतात. करमाई त्यांच्यावर जोरात डाफरते आणि म्हणते की तू या घरात लहान आहेस, त्यामुळे लहानांनी लहानासारखं राहावं. मोठ्यांना अक्कल शिकवायची तुला काहीच गरज नाहीये. पण विनू मागे हटत नाही. तो ठणकावून सांगतो की जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. सकूवर खूप मोठा अत्याचार होतोय आणि तुम्ही सगळे जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात. विनू भाऊजी सकूच्या बाजूने एवढं भांडत असतात पण सकू स्वतःच त्यांना मध्ये बोलायला नकार देते. ती विनू भाऊजींना म्हणते की भाऊजी तुम्ही तुमची मर्यादा ओळखा आणि माझ्यासाठी घरातील मोठ्यांशी भांडू नका. माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली आहे आणि म्हणूनच मला ही शिक्षा मिळत आहे. ही शिक्षा मी गपचूप सहन करेन कारण हे माझेच भोग आहेत. तुम्ही माझ्यामुळे घरात विनाकारण नवीन भांडण आणि अजिबात निर्माण करू नका. सकूचं हे बोलणं ऐकून विनू भाऊजींना खूप वाईट वाटतं आणि ते पूर्णपणे हताश होतात. ते सकूला म्हणतात की मी तुमच्याच चांगल्यासाठी भांडतोय आणि तुम्ही उलट मलाच गप्प बसायला सांगत आहात. तुम तुम्ही एवढा अन्याय शांतपणे का सहन करताय हे मला अजिबात समजत नाहीये. पण सकू ऐकायला तयार नसते. ती उलट विनूच्या पाया पडते आणि हात हात जोडून त्याला विनंती करते. हे पाहून निराश होऊन विनू भाऊजी तिथून निघून जातात. विनू निघून गेल्यावर अचानक शंभू नावाचा लहान मुलगा सगळ्यांसमोर पुढे येतो आणि तो सगळ्यांसमोर एक मोठा खुलासा करतो आणि सांगतो की माणिकला पाडायची योजना सकू मामींची नव्हती. ती योजना माझीच स्वतःची होती आणि चुकून सुद्धा माझीच आहे. मीच तिथे दोरी अडकवून ठेवली होती जेणेकरून माणिक त्यात अडकून खाली पडेल. शंभूचे हे बोलणे ऐकून तिथं उभे असलेल्या घरातील प्रत्येक माणसाला खूप मोठा धक्का बसतो. शंभू पुढे सांगतो की मलाही माणिक अजिबात आवडत नाही कारण ती नेहमी माझ्या सकू मामेला खूप त्रास देत असते. ती मामेला खूप छळते हे माझ्याने बघवत नव्हतं. म्हणूनच मी तिला धडा शिकवायचा प्रयत्न केला होता. मीच ती दोरी तिथे ठेवली होती जेणेकरून ती पडून तिला समज मिळेल. यात सकू मामींची काही चूक नाहीये. तिने मला हे करायला अजिबात सांगितलं नव्हतं. मी स्वतःहूनच हे सगळं करायचा निर्णय घेतला होता. लहान शंभूच्या तोंडून असं सत्य ऐकल्यावर घरातील लोकांचा राग कमी होण्याऐवजी अजूनच वाढतो. घरातील एक स्त्री शंभूला जोरात धपाटा मारते आणि त्याला गप्प बसायला सांगते. ती शंभूवर चिडते आणि म्हणते की तू एवढा लहान आहेस, तुला स्वतःहून एवढी वाईट अक्कल कशी सुचू शकते? ही नक्की त्या सकूचीच चाल आहे. सकूनेच तुझ्या डोक्यात या सगळ्या वाईट गोष्टी भरवल्या आहेत आणि ती तुला पुढे करून स्वतः वाचवायचा प्रयत्न करत आहेत. शंभूने स्वतःहून सत्य सांगून सुद्धा घरातील लोकांच्या मनात सकूबद्दलचा राग अजिबात कमी होत नाही. उलट ते सकूलाच दोषी ठरवतात. ती स्त्री सकूकडे बघते आणि खूप रागाने तिच्यावर ओरडते. ती म्हणते की आता तुझा हा सगळा नाटकाचा खेळ बंद कर. तू मुद्दाम विनू भाऊजींशी बोलायचं निमित्त शोधत होती आणि इथे उभी राहून वेळ घालवत होतीस. आता तुझं बोलणं झालं असेल तर गपचूप इथून निघ आणि स्वतःच्या कामाला लाग. या संपूर्ण प्रसंगातून स्पष्ट दिसून येतं की सकूने कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी घरचे तिच्यावरच सगळा दोष ढकलतात. ती स्वतःची चूक नसतानाही सगळा अन्याय गपचूप सहन करत राहते. विनू भाऊजी आणि लहान शंभू तिच्या बाजूने बोलतात आणि तिला वाचवायचा प्रयत्न करतात. पण घरातील मोठ्या लोकांच्या रागापुढे कोणाचंच काही चालत नाही. सकूचं आयुष्य खूप कठीण झालं आहे आणि तिला सतत सर्वांचा त्रास सहन करावा लागतोय. तर मित्रांनो, हे वागणं बरोबर आहे का? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.